नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 3 ऑक्टोबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रथमा आहे. नक्षत्र हस्त आहे. योग इंद्र आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो किस्तू आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बबा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:17 ते 10:46 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:51 ते 12:39 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 1:44 ते 3:15 आणि यमगंड काळ पहाटे 6:19 पासून ते 7:48 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे आणि गुरुबरोबर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 6व्या स्थानी चंद्राचा भ्रमण आहे. तृतीयात असणारा मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. भावनेच्या आहारी जाऊन कार्यक्षेत्राशी संबंधित कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे किंवा मोठे अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. मात्र काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातला मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार. तुमच्या राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, छोट्या-मोठ्या कारणाने वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. परंतु दोघांमध्ये हार्मनी मात्र चांगली दिसून येईल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. ज्या गर्भवती महिला त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. वेळातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध आजच्या दिवशी थोड्या फार प्रमाणात आणले जातील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. काही चांगले लाभ मिळू शकतील. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होऊ शकतील. याचप्रमाणे गुंतवणूक सुद्धा आजच्या दिवशी होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे आणि दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा. आजच्या दिवशी खर्च किंवा गुंतवणूक या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात महत्त्वपूर्ण फायदे आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र स्वतःच्या भावभावनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. थोडंसं इमोशनल होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. भाग्याची साथ मात्र तुम्हाला उत्तम प्रकारे लावेल. महत्त्वपूर्ण कामं हाती घेणं, ती पूर्ण करून दाखवणं आणि कामामध्ये यश मिळणं असे काही प्रकार आजच्या दिवशी दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे. भाग्यातला मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं स्वतःच्या भावभावनांचं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आजच्या दिवशी भावनेच्या आधी जाऊन चुकीचे निर्णय घेतले जातील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. थोडंसं एक्झर्शन जास्त होईल. शारीरिक थकवा जाणवेल. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या सप्तमात असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे. अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खर्चणं त्याचप्रमाणे आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात थोडं सतर्क राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 10व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही निर्णय घेऊ नका. तुमच्या अध्यात्मिक क्षेत्रातील वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता राहील. मात्र तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात तुम्हाला नवनवीन संधी आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे. अतिशय उत्तम आणि शुभफलदायी अशा प्रकारचा आजचा दिवस आहे. भाग्याच्या उत्तम साथ लाभेल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल. आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही अनपेक्षित त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे घरातील जे व्यक्ती असेल त्यांच्यावर नातेसंबंध सुधारतील. एकंदरीत दिवस तुमच्याकडे अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार आहे आणि चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंधाच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता राहील. त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरलं जाण्याचा एक संबंध कागदपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 3 ऑक्टोबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.